माझं नाव सुनीता आहे आणि मी उत्तर प्रदेशमधून आहे. आमचं एक लहानसं कुटुंब आहे, ज्यात मी, माझे पती, माझे सासू-सासरे आणि माझी विधवा नणंद राहतात. तिचं वय सध्या 23 वर्षे आहे. माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं आहे. माझे पती कानपूरमध्ये चामड्याच्या कारखान्यात काम करतात आणि ते महिन्यातून फक्त 2 वेळा घरी येतात. आमचं घर खूप मोठं आहे, ज्यात 3-4 खोल्या रिकाम्या असतात आणि त्यांचा फारसा उपयोग होत नाही. मी बहुतेक वेळ माझ्या नणंदीसोबत घालवते आणि ती माझ्यासोबतच झोपते, कारण जसं मी आधीच सांगितलं आहे, माझे पती महिन्यातून फक्त 2 वेळा घरी येतात. त्यामुळे माझी नणंद माझ्यासोबत झोपते आणि माझे सासू-सासरे त्यांच्या खोलीत झोपतात. त्यांची खोली आमच्या खोलीच्या जवळच आहे. माझ्या सासू-सासऱ्यांचं वय 45 ते 50 वर्षांच्या दरम्यान आहे, पण ते अजूनही तरुण दिसतात. एका रात्री 1 वाजता मला बाथरूमसाठी उठावं लागलं. माझी नणंद गाढ झोपली होती आणि तिला काहीच कळलं नाही. जेव्हा मी बाथरूमसाठी उठले, तेव्हा त्यांच्या खोलीकडून वेगळ्या प्रकारच्या आवाजांची चाहूल लागली. त्यांच्या खोलीच्या दरवाजात एक छोटीशी फट होती. मी त्या फटीतून पाहिलं तर त्यांच्या खोलीचा दिवा चालू होता. मी पाहिलं की माझे सासू-सासरे त्यांचं एकमेकांसोबत असणं पाहून मला विचित्र वाटू लागलं. त्याचवेळी मला जाणवलं की एका स्त्रीसाठी पतीची अनुपस्थिती काय असते. रात्रीच्या वेळेसच एका स्त्रीला हे समजतं की तिला एका पुरुषाची किती गरज आहे. मी बाथरूमला गेले आणि परत आले, तर पाहिलं की त्यांच्या खोलीचा दिवा अजूनही चालू होता. मी माझ्या खोलीत परत आले आणि विचार करू लागले की माझ्या सासू-सासऱ्यांमध्ये एवढी ताकद कुठून येते. या वयात लोक व्यवस्थित चालतही नाहीत, पण ते पूर्ण ताकद दाखवत होते. सकाळी आम्ही सगळे जेवण करून बसलो होतो. तेव्हा अचानक दरवाजाची बेल वाजली. माझ्या सासूने दरवाजा उघडला, तर आमची शेजारीण एक 21 वर्षांचा मुलगा घेऊन उभी होती. शेजारीण म्हणाली, हा मुलगा कॉलेजमध्ये शिकतो आहे आणि त्याला राहण्यासाठी एका खोलीची गरज आहे. तुमच्याकडे तशीही 2-3 खोल्या रिकाम्या आहेत. जर तुम्ही त्याला एक खोली दिली तर तुमचं चांगलं होईल. माझ्या सासूने उत्तर दिलं, हो, आमच्याकडे 3 खोल्या रिकाम्या आहेत, पण त्यात सामान ठेवलं आहे. शेजारीण म्हणाली, ते काही हरकत नाही. मी या मुलाला दाखवते. जर त्याला खोली आवडली तर तो इथे राहील. मग तो मुलगा आणि शेजारीण आमच्या घरात आले आणि रिकाम्या खोल्या पाहू लागले. मीही ताबडतोब जाऊन त्या मुलाला पाहू इच्छित होते. मी म्हटलं, आईजी, हा कोण आहे? त्यांनी उत्तर दिलं, हा मुलगा आहे, जो भाड्याने खोली घेऊ इच्छितो. आमची शेजारीण म्हणाली, तुमच्याकडे 3 खोल्या रिकाम्या आहेत. जर तुम्ही याला एक खोली राहण्यासाठी दिली तर चांगलं होईल. जेव्हा मी त्या मुलाकडे पाहिलं, तेव्हा तो खूपच देखणा वाटला. त्याची शरीरयष्टी सुद्धा खूप आकर्षक होती. तोही मला तिरक्या नजरेने पाहत होता. मी आईजींना म्हटलं, आईजी, काही हरकत नाही. तुम्ही त्याला एक खोली राहण्यासाठी द्या. तसेही त्या खोल्या रिकाम्या आहेत आणि आपल्याला दर महिन्याला भाडं मिळेल. माझ्या सासूला ते मान्य झालं आणि त्यांनी होकार दिला. त्यानंतर तो मुलगा आमच्या घरात भाड्याने राहू लागला. आमच्या घरात एकच बाथरूम होता आणि तोही आमच्यासोबतच ते बाथरूम वापरत होता. एक दिवस त्या मुलाची गॅस संपली आणि तो आमच्या घरात आला. तो म्हणाला, आंटीजी, माझी गॅस संपली आहे. मी तुमच्या गॅसवर रोटी बनवू शकतो का? माझ्या सासूने उत्तर दिलं, काही हरकत नाही. आजचा दिवस तू आमच्या घरी रोटी खा. आम्ही तुझ्यासाठी रोटी बनवून देऊ. सुनीता, तू त्याच्या खोलीत रोटी पोहोच. तो मुलगा म्हणाला, ठीक आहे, जसं तुम्ही सांगाल. मग तो परत आपल्या खोलीत गेला. त्यानंतर माझ्या सासूने मला सांगितलं, सुनीता, त्या मुलासाठी 4-5 पोळ्या तयार कर आणि त्यासोबत डाळ, भाजीही देऊन ये. माझ्या सासूने सांगितलं. मी म्हटलं, ठीक आहे, आईजी. मी पटकन पोळ्या तयार केल्या, प्लेटमध्ये ठेवून त्या मुलाला देण्यासाठी निघाले. त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, तर त्याने दरवाजा उघडून म्हटलं, हो हो, या वहिनीजी. मी आत गेले आणि म्हटलं, तुमच्यासाठी पोळ्या घेऊन आले आहे. तो म्हणाला, काही हरकत नाही, तुम्ही टेबलवर ठेवा. मी पोळ्या टेबलवर ठेवल्या. मग तो म्हणाला, वहिनीजी, थोडा वेळ इथे बसा. मी म्हटलं, नाही, मला घरी जाऊन अजून काम करायचं आहे. तो म्हणाला, काही हरकत नाही, 2 मिनिटं तरी माझ्यासोबत बसा. मी 2 मिनिटं त्याच्याजवळ बसले. तो टीव्हीवर इंग्रजी सिनेमा पाहत होता. पाहता पाहता सिनेमामध्ये एक रोमॅन्टिक सीन आला. तो सीन बघून मी माझं लक्ष दुसरीकडे वळवलं. तो म्हणाला, माहीत नाही,
फिल्मवाले असे कसे कसे सीन दाखवतात. मी काहीच उत्तर दिलं नाही. मी म्हटलं, ठीक आहे, आता मी निघते. तो म्हणाला, वहिनीजी, पूर्ण फिल्म पाहून जा. मी म्हणाले, नाही, नाही, आणि मी घरी परत आले. त्या रात्री मी त्या मुलाबद्दल विचार करत राहिले. तो किती ताकदवान होता. जेव्हा मी त्याला पोळ्या देण्यासाठी गेले होते, तेव्हाच मी ठरवलं होतं की आता मी त्याला माझ्या जीवनाचा ताज बनवीन. मला झोप येत नव्हती. मी उठले आणि पुन्हा सासू-सासऱ्यांच्या खोलीकडे गेले. माझ्या सासू-सासऱ्यांच्या खोलीतून पुन्हा आवाज येत होते. आज आवाज खूप जास्त होती. त्या आवाजांनी मला विचित्र वाटू लागलं. मी वॉशरूमला जाऊन परत येत होते, तेव्हा पाहिलं की रोहितच्या खोलीचा दिवा चालू होता. मी विचार केला, रात्री 1 वाजता रोहितच्या खोलीचा दिवा का चालू आहे? मग मी ठरवलं, चला जाऊन पाहूया. मी त्याच्या खोलीत गेले, तर पाहिलं की तो आपल्या मोबाईलवर तोच सिनेमा पाहत होता, ज्याची आवाज खूप मोठी लावलेली होती. मी म्हटलं, रोहित. त्याने लगेच आवाज कमी केला आणि म्हणाला, हो वहिनीजी. मी विचारलं, तुझ्या खोलीचा दिवा अजून का चालू आहे? तू अजून झोपला नाहीस का? तो म्हणाला, मला झोप येत नव्हती, म्हणून मोबाईलवर पाहत होतो. मग त्याने विचारलं, वहिनीजी, तुम्ही अजून झोपला नाहीत का? मी उत्तर दिलं, मलाही झोप येत नव्हती, म्हणून पाहिलं की तुझ्या खोलीचा दिवा चालू आहे. तो म्हणाला, ठीक आहे, बसा. मी त्याच्या जवळ बसले. तो सिनेमा बंद करत नव्हता. त्याचा फोन तसाच सुरू होता. कदाचित त्याने सोडून दिला असावा किंवा सिनेमा तसाच चालू होता. माझं लक्ष त्याच्या फोनवर गेलं आणि मला थोडं विचित्र वाटू लागलं. मी हळूच त्याच्या फोनकडे पाहिलं आणि सिनेमा पाहू लागले. माझं लक्ष लागलं की रोहितला कळलं होतं की मी चोरून सिनेमा पाहत होते. त्याने फोन उचलला आणि म्हणाला, वहिनी, सिनेमा पाहायचाय का? मी पटकन म्हणाले, नाही, नाही. पण तो म्हणाला, पहा ना. काय झालं? तुम्हीही तर तुमच्या नवऱ्यासोबत. असं म्हणत त्याने माझ्या हातात मोबाईल ठेवला. मी म्हणाले, नाही, नाही, मी नाही पाहणार. मी त्याच्याकडे पाहिलं नाही. पण त्याने जबरदस्तीने माझ्या हातात मोबाईल दिला आणि म्हणाला, तुम्हाला माझा सिनेमा आवडेल. मग मी ती फिल्म पाहायला सुरुवात केली. रोहित म्हणाला, वहिनी, असं करूया का? आपण दोघंही एकत्र बघूया. मग जास्त मजा येईल. मी काहीही बोलले नाही आणि मग आम्ही दोघंही सिनेमा पाहू लागलो. ती फिल्म कशी होती हे मी तुम्हाला काय सांगू? त्यानंतर थोड्या वेळाने रोहित म्हणाला, वहिनी, आता तुम्ही जा. आज खूप मजा आली. मी म्हटलं, मलाही. मी हळूच त्याच्या खोलीतून बाहेर आले. आधी पाहिलं की घरात कोणी जागं आहे का? मग मी सरळ माझ्या खोलीत जाऊन झोपले. मला अशी झोप लागली जी याआधी कधीच लागली नव्हती. आता मी पुन्हा पुन्हा रोहितच्या खोलीत जाऊ लागले. एका रात्री रोहितच्या खोलीतून बाहेर पडत असताना मला वाटलं की सगळे झोपले असतील. पण जेव्हा मी माझ्या खोलीत पोहोचले तेव्हा पाहिलं की माझी नणंद माझ्या खोलीत नव्हती. मी झोपण्यासाठी लेटले तर पाहिलं की ती दाराजवळ उभी आहे आणि मला बघत आहे. मी विचारलं, रेणू, काय झालं? ती थेट माझ्याकडे आली आणि म्हणाली, वहिनी, आज मी तुला कोणासोबत पाहिलं आहे? रेणू म्हणाली. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, तू त्या भाडेकरूच्या खोलीत काय करायला गेली होतीस? मी उत्तर दिलं, काही नाही, त्याचा दिवा चालू होता म्हणून पाहायला गेले होते. ती म्हणाली, वहिनी, खोटं बोलू नका. मी तुम्हाला पाहिलं आहे, तुम्ही त्याच्यासोबत होती. मी गप्प झाले आणि डोकं खाली झुकवलं. मग म्हणाले, पाहिलंस रेणू, तुला माहीत आहे तुझा भाऊ किती काळापासून इथे नाहीये. महिन्यात फक्त 2दा तो येतो आणि आता तर 2 महिने झालेत तो आलाच नाही. मला हेच माहीत आहे की मी कसं राहते आहे. रेणू, प्लीज, ही गोष्ट आपल्या दोघींच्यातच राहू दे. रेणू म्हणाली, वहिनी, पण हे सगळं चुकीचं आहे. जेव्हा भाऊला हे कळेल तेव्हा तुमचं घटस्फोट होईल. मी म्हणाले, तू त्याला सांगशील का? किंवा त्याला कळू दे. तुला जे करायचं आहे ते कर. मला काही फरक पडत नाही. त्यावर ती शांत झाली आणि बिछाण्यावर झोपायला गेली. एका रात्री मी वॉशरूमला जाण्यासाठी उठले. मला काही बरं वाटत नव्हतं कारण माझे दिवस चालू झाले होते. मी विचार केला, आता 5 दिवस तरी रोहितच्या जवळ जाऊ शकत नाही. मी उठून पाहिलं तर रेणू तिच्या बिछाण्यावर नव्हती. मला वाटलं, ती कुठे गेली असेल? मी वॉशरूममध्ये पाहिलं पण ती तिथेही नव्हती. मग मला वाटलं, काय ती रोहितच्या खोलीत गेली असेल? मी रोहितच्या खोलीत गेले आणि तिथं पाहिलं की रेणू रोहित सोबत होती.
हे पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि लगेच माझ्या खोलीत परत आले. मी झोपायचं नाटक करू लागले. जेव्हा रेणू खोलीत आली तेव्हा मी तिला विचारलं, तू कुठे गेली होतीस? ती म्हणाली, वॉशरूमला गेले होते. मी म्हणाले, मी तुला रोहितसोबत पाहिलं आहे. ती म्हणाली, वहिनी, तुम्हीही तर त्याच्याकडे जाता. मग मी का नाही जाऊ शकत? तिने पुढे म्हटलं, वहिनी, ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच राहू द्या. ना मी भाऊला सांगेन, ना आई, वडिलांना. मी म्हटलं, ठीक आहे. मग आम्ही दोघीही रोहितच्या खोलीत जाऊ लागलो. रोहित एक प्रकारे फुलांवर भिरभिरणाऱ्या मधमाशीप्रमाणे आनंद लुटत होता. आता त्याला इथून जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. आधी तो अधूनमधून त्याच्या घरी जात असे, पण आता तो इथेच राहू लागला आणि आमच्यासोबत वेळ घालवू लागला. रेणू सकाळी 11 वाजता रोहितकडे जात असे आणि मी 12 वाजता जात असे. अशा प्रकारे आम्ही तिघेही एकत्र वेळ घालवत होतो. मित्रमैत्रिणींनो, आशा करते की तुम्हाला ही काल्पनिक कथा आवडली असेल. जर कथा चांगली वाटली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुमचं मत काय आहे. बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या कथेत पुन्हा भेटूया.